धुळे आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होईल आणि त्याआधी दिवसभरातल्या सगळ्या धुळ्यातल्या आणि नगरमधल्या घडामोडी आपण जाणून घेतोय, राजकारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या नीलमताई गोरे आहेत, आपल्याबरोबर अवधूत गुप्ते आहेत, भाजपचे प्रवक्ते आपल्याबरोबर काही क्षणापूर्वी जोडले गेलेले आहेत, संतोष मासाळे पत्रकार आहेत धुळे लोकसत्ताचे, आणि आता आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत रामदास ढमाले संपादक पुण्यनगरी नगर। मी सगळ्यात आधी या सेगमेंटच्या चर्चेला सुरुवात करते। संतोष सर, आपल्यापासून धुळ्याच्या निवडणुकीकडे विशेष करून लक्ष आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का? कारण तर अनिल गोटे विरुद्ध भाजप असं चित्र यावेळेला धुळ्यामध्ये बघायला मिळतंय, तर त्याविषयी सुरुवातीला काय सांगाल? का हे या सगळ्या घडामोडी घडल्या? खरं तर खंदा कार्यकर्ता म्हणून गोटेंकडे भाजपचा खंदा कार्यकर्ता म्हणून पाहिलं जातं, मात्र आता या घडीला चित्र असं आहे की एका बाजूला अनिल गोटे आणि दुसरीकडे भाजप। बरोबर आहे। या ठिकाणी अनिल गोटे हे एक भाजपचे खंदे कार्यकर्ते होते आणि भाजपचे एक लढाऊ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे राज्यभरामध्ये। संकटकाळी भाजपच्या संकटकाळामध्ये एक धावून येणारे आमदार म्हणून गोटे यांचा लौकिक आहे। सुरुवातीला जेव्हा निवडणुकाची एक कार्यक्रम आखला गेला त्यावेळी गोटे यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाहेरून गिरीश महाजन आहेत त्यांना निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमले गेलं। यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि आम्ही सगळे इथे असताना आणि मी विद्यमान आमदार असताना आपण बाहेरून एका मंत्र्याला आणून ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवत आहात, यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि आम्ही कमी पडतोय का हा त्यांचा सवाल होता। त्यानंतर मात्र हे दोघांमध्ये बिनसत गेलं। भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी किंवा इतर लोकांनी त्यांना विश्वासात घेतलं नाही आणि हा दोघांमधला दुरावा वाढत गेला, हे कारण आहे। आणि तेथून जे फाटलं, बरं हॅलो बोला ना सर। हां, तर तेथून ही दोघांची ताटातूट झालेली आहे आणि त्यांनी स्वतंत्र आपली मांड बसवली आणि विरोधकांमध्ये जाऊन बसले ते। आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना लोकसंग्राम यांच्यासोबत ते काम करत आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांना ते मदत करत आहे आणि तिघांनी मिळून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि लोकसंग्राम या सर्वांनीच मिळून आता भाजपला लक्ष केलं आहे। यासाठी प्रामुख्याने त्यांनी नक्की संतोषजी, मी पुन्हा आपल्याकडे येते, मात्र अवधूत वाघ मला लगेचच मग प्रश्न आपल्याला विचारायचा आहे। शेवटचं वाक्य संतोषजींचं खूप महत्त्वाचं आहे की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गोटे आता भाजपच्या विरोधात काम करतायत, मग भाजपला किती मोठा फटका बसेल असं वाटतं तुम्हाला धुळ्यात? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना जनरली तिकडच्या स्थानिक उमेदवारांवर सगळं अवलंबून असतं। राष्ट्रीय प्रश्न आणि राज्याचे प्रश्न याच्यावर सहसा ही निवडणूक लढवली जात नाही आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पाहाल तर धुळ्यामध्ये सुद्धा 4 चौरंगी लढत होते, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र। तसं काँग्रेस तिकडे नावालाच आहे, तिकडे जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस, राजवर्धन कदमबांडे तिकडचे माजी आमदार वगैरे, त्यानंतर शिवसेना, त्यानंतर लोकसंग्राम जो आत्ताच नवीन झालेला पक्ष आहे। आणि ज्यावेळी असा नवीन असा पक्ष तयार होतो ना त्यावेळी त्याला इतर ठिकाणावरची लोक पण येऊन मिळतात, जिकडे ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकीट नाही मिळालंय त्याला लोकसंग्रामने तिकीट दिलं, भाजपमधनं तिकीट नाही दिलंय त्यांना दिलं। तर अशा तऱ्हेने ती एक खिचडी तयार झालेली आहे। आता ही खिचडी कशी पकते ती तुम्हाला दुपारी 12 वाजेपर्यंत कळेल, पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला मानणारी जी मतं असतात ती भारतीय जनता पक्षालाच मिळणार। गेल्या 4.5 वर्षामध्ये मोदी सरकारने आणखी फडणवीस सरकारने केलेलं जे काम आहे त्याचं थोडंसं प्रतिबिंब पडेल आणि तिकडच्या स्थानिक राजकारणाचं प्रतिबिंब पडेल। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नगर असो किंवा धुळे असो, 6 महिन्यापूर्वी धुळे असो किंवा जळगाव असो हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आले, सांगली असो नगर असो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले। 6 महिन्यापूर्वी उत्तर महाराष्ट्रामध्ये एक निवडणूक झाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक निवडणूक झाली, त्याचे जे परिणाम आले तेच परिणाम साधारणतः इथे अपेक्षित आहेत। नक्की मी नगरकडे वळणार आहे। रामदास ढमाले संपादक पुण्यनगरीचे आपल्या सोबत आहेत। अहमदनगर मधल्या परिस्थितीवर आपण प्रकाश टाकावा असं रामदास सर मला वाटतं। एका बाजूला भाजप, दुसरीकडे आघाडी आणि तिसरी शिवसेना, प्रमुख लढत तर या 3 पक्षांमध्ये आहे, काय चित्र आहे?
होय, हां. या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी ही लढत आहे. आणि ह्या लढतीमध्ये बी जे पीने फार पूर्वीपासून प्रचारामध्ये आघाडी घेतली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही सुद्धा पुढं निघालेली आहे. आणि बी जे पीने केडगावचे जे केडगावचे जे 8 उमेदवार काँग्रेसचे आहेत ते ऐन वेळेला त्यांनी भाजपकडे आल्यामुळं भाजपचं पारडं तूर्त जड दिसत आहे. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये केडगावच्या 8 जागा प्लस ते इतर किती जागा मिळवतात याच्यावर त्यांचं हे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आजची सिच्युएशन अशी तयार झालेली आहे की कोणताही पक्ष निर्विवादपणे बहुमताकडे येईल असं काही सध्याची तरी परिस्थिती नाही. ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. परंतु शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी ही काटेची टक्कर आहे. आणि याच्यामध्ये दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे यांनी लीड बी जे पीसाठी घेतलेला आहे. आमदार संग्राम जगताप आणि आमदार अरुणकाका जगताप, राष्ट्रवादीचे इतर नेते डॉक्टर सुजय विखे हे काँग्रेसच्याकडून आणि शिवसेनेकडून अनिल राठोड, गाडे सर ही जी मंडळी आहेत ही अत्यंत ह्यावेळेला पहिल्यांदाच प्रचंड सक्रिय झालेली आहेत. परंतु हे सगळे निकाल जसं पक्षाच्या प्रमाणे स्थानिक पातळीवरचे जे उमेदवार आहेत त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड्स करतात. आणि याच्यामध्ये कोण आघाडी घेतं नेमकं हे निकालानंतर स्पष्ट होईल. नक्की. रामदास सर, धन्यवाद. आत्ता तरी आपण ही पहिली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. मात्र लगेचच आपलंच उत्तर घेऊन मी नीलमताई आपल्याकडे येते. मला थोडक्यात फक्त उत्तर अपेक्षित आहे. नीलमताई, आत्ता जर ह्यांनी रामदास सरांनी दिलेला आडाखा आपण जर मान्य केला की कुठल्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळणार नाही, तर मग चित्र काय असेल? कारण सत्तेत तर शिवसेना भाजप एकत्र आहे, पण आपण जर बघितलं नगरमध्ये मात्र समोरासमोर आपण उभे ठाकलेले आहात, तर काय असेल? मुळामध्ये मला एका वाक्यात आधी सांगायला पाहिजे की दोन्हीकडे धुळे आणि नगर इथे आत्तापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा आता एक फरक असा आहे की जो मध्यमवर्गीय मतदार आहे तो मध्यमवर्गीय मतदार कोणाच्या बाजूने झुकतोय. म्हणजे वस्त्या असतील, शेतमजूर असतील, शेतकरी समाज आहे, या सगळ्यांबरोबर मध्यमवर्गीय एक घटक सर्व जाती धर्मातला या सगळ्या शहरांमध्ये इमर्ज झाला. आणि विशेषतः 2014च्या निवडणुकीपासून त्यांनी निर्णायक भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे आता शेवटी असं आहे की त्रिशंकू असं हे म्हणत आहेत, पण काल एका वाहिनीवर म्हणजे मला टीका करणं नाईलाजाने मी करते, एक्झिट पोल दाखवला तर त्याची जर का बेरीज केली तर 68 जागांच्या ऐवजी 82 होती. म्हणजे मुद्दा असा आहे की इतके वेगवेगळे अंदाज केले जात आहेत. तर प्रत्यक्षात चित्र काय आहे हे दिसल्याशिवाय जर तर म्हणण्यापेक्षा आम्हाला तर खात्री आहे की आम्हालाच एक हाती बहुमत मिळेल, त्यामुळे इतरांचा प्रश्न नाही आहे. परंतु आत्तापर्यंत जी विशेषतः ठुबे आणि कोतकर दोघांचे जे खून झाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप याच्या एका गटाची युती आहे हे उघड आहे. आणि त्याच्यामुळे याचा सुद्धा आम्हाला विचार करायला लागणार आहे की कशा पद्धतीने पुढे जायचं. नक्की. आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपण परत एकदा बोलूया, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. सगळे मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. पुन्हा चर्चा करूया एका छोट्या ब्रेकनंतर.